मराठवाड्यातील शेतकरी संकटात असताना धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांनी कर्जवसुलीचा त्यांच्याकडे तगादा लावण्यात आलेला आहे आणि थेट शेतकऱ्यांना कर्जवसुलीच्या नोटिसा बँकांनी पाठवल्या आहेत। बँकांच्या नोटिसांविरोधात झी 24 तासनं आवाज उठवला। झी 24 तासच्या या बातमीनंतर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांकडून कर्जवसुली न करण्याचे थेट आदेश काढलेले आहेत। बघूया एक रिपोर्ट। नोटिसेसचं आमच्या निदर्शनास आलंय, तिथे बँकांना सांगितलंय सगळीकडे बँकांना अतिशय स्पष्ट निर्देश दिलेले आहेत, कुठेही वसुली आम्ही करू देणार नाही। शिखर बँकांमध्ये किंवा इतर बँकांमध्ये ज्याने घोटाळे केलेले आहेत आणि तुमच्या कॅबिनेटमध्ये आहेत, आधी त्यांना नोटिसा पाठवा, मग शेतकऱ्यांना नोटिसा। हजारो कोटी रुपये हे सरसकट उद्योजकांचे माफ केलेले आहेत। जर उद्योजकांचे सरसकट हजारो कोटी रुपये तुम्ही माफ करू शकता, आमच्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना नाही का न्याय मिळू शकत? महाविकास आघाडीचं सरकार असताना रोज 100 कोटी रुपयाची वसुली तुमच्या सरकारमध्ये केली जाते। त्याचा हिशोब लावला तर जवळपास 9.5 लाख कोटी रुपये 2.5 वर्षामध्ये जमा झाले। त्यापैकी किमान 50,000 कोटी रुपये आमच्या दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील शेतकऱ्यांना द्या। मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकरी संकटात सापडलाय। घरात खायला अन्नधान्य शिल्लक नाहीये। मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीनं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। यामुळे शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी केली जाते। असं असलं तरी बँकांना मात्र याचं काहीही सोयरसूतक नसल्याचं पाहायला मिळतंय। शेतकरी संकटात सापडलेला असतानाच बँकांकडून आता कर्ज वसुलीसाठी तगादा लावण्यात आलाय। धाराशिवच्या संचितपूर गावातील 27 शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी SBI बँकेनं नोटिसा पाठवल्या। अतिवृष्टी आणि पुरामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज असताना बँकांनी मात्र सक्तीची कर्जवसुली सुरू केल्यानं शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय। भारतीय स्टेट बँकेनं आम्हाला प्रेमपत्र पाठवलेलं आहे की कर्ज भरा म्हणून। आता सोयाबीनचं तर पीक 100% गेलेलं आहे। शेतकरी एकतर मराच्या अवस्थेमध्ये आहे आणि ह्याच्यात बँकेच्या अशा नोटीस आहेत, त्या गावात सगळ्यांना नोटीस आलेल्या आहेत किंवा पीक कर्ज भरा म्हणून। भाजप सरकारने शेतकऱ्याची कर्जमाफी 7/12 कोरा करू असं आश्वासन दिलेलं आहे। आणखीन शेतकऱ्याचा 7/12 कोरा झालेला नाही। आता शेतकरी जर अशा परिस्थितीमध्ये असताना जर बँकेचा तगाट आहे किंवा पैसे भरा म्हणून, कुठून पैसे भरायचे? शेतकऱ्यांनी पैसे भरायची आता अवस्था राहिलेली नाही। पर्याय काढायचा म्हणजे कर्जमाफी आणि हिवाळा दुष्काळ हे जाहीर केलं तर काहीतरी शेतकरी ह्याच्यातून बाजूला निघेल। जर हे जर नाही काहीच केलं तर शेतकरी 10 वर्ष डुबल ह्याच्यात, ह्या आताच्या संकटात। निवडणुकीच्या आधी अर्डेलीन आम्ही सगळं माफच करू, 7/12 कोरा करू। आता कुठे जाऊन बसलेत, आता काय माहिती झाली खुर्ची झाली, आता कायला त्यांना कर्जमाफी मुक्तीन काय गरज आहे? त्यांचं काम भागलं काय? आता मागणी काय म्हणतो, हे माफ केलं पाहिजे। शेतकऱ्यांना कर्ज वसुलीच्या नोटीसा आल्यानंतर आता राजकारणही तापलंय। उद्योगपतींची कर्ज माफ होतात, मग शेतकऱ्यांवर एवढा राग का, असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी विचारलाय। तर सहकारी बँकांकडून घोटाळे केलेल्या मंत्र्यांकडून वसुली करा, अशा शब्दात खासदार संजय राऊतांनी निशाणा साधलाय। लोकसभेच्या वेबसाईटच्या उत्तरात लिहिलेलं आहे की हजारो कोटी रुपये हे सरसकट उद्योजकांचे माफ केलेले आहेत। जर उद्योजकांचे सरसकट हजारो कोटी रुपये तुम्ही माफ करू शकता, तर आमच्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना नाही का न्याय मिळू शकत? मग शेतकऱ्यावर का एवढा या सरकारचा रोष आहे की इतकी प्रचंड अतिवृष्टी झालेली असताना DCC बँकांना का नाही सरकार सांगत आहे की आता ही वेळ नाही, आता कोणीही पुढचे 6 महिने कुठल्याही शेतकऱ्याला परतफेड करायची नाही, इथं ऑर्डर काढू शकतं महाराष्ट्र सरकार? बँकांकडून जो दट्टा लावला जातो तो थांबवायला हवा। मुख्यमंत्री तो आधी देऊ शकतात, सहकारी बँका आहेत, आणि जर सरकारकडे पैसे नसतील सहकारी बँकेत, तर ज्या आपल्या कॅबिनेटमधल्या ज्या मंत्र्यांनी सहकारी बँकेचे घोटाळे केलेले आहेत, कोणी 70,000 कोटी, कोणी 10,000 कोटी, कोणी 5,000 कोटी, ते तत्काळ त्यांच्याकडनं वसूल करावे, शेतकऱ्यांकडून वसूल करण्यापेक्षा। शिखर बँकांमध्ये किंवा इतर बँकांमध्ये ज्याने घोटाळे केलेले आहेत आणि तुमच्या कॅबिनेटमध्ये आहेत, आधी त्यांना नोटिसा पाठवा, मग शेतकऱ्यांना नोटिसा। खरं तर सहकारी बँकातल्या घोटाळ्याबद्दल योग्य ती कारवाई होईल त्याआधी संजय राऊत यांना माझा सवाल आहे। संजय राऊत,
महाविकास आघाडीचं सरकार असताना रोज 100 कोटी रुपयाची वसुली तुमच्या सरकारमध्ये केली जाते. त्याचा हिशोब लावला तर जवळपास 9.5 लाख कोटी रुपये 2.5 वर्षामध्ये जमा झाले. त्यापैकी किमान 50,000 कोटी रुपये आमच्या दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील शेतकऱ्यांना द्या. तुम्ही पत्राचाळीमध्ये जवळपास 2,500 कोटींचा घोटाळा केला असा तुमच्यावर आरोप आहे. त्यातले काही हजार कोटी रुपये मराठवाड्यातील शेतकऱ्यांना द्या आणि मग बाकी बँक घोटाळा कोणी केला, अमुक कोणी केला याबद्दल बोला. बँकांच्या या सुलतानी कारभाराविरोधात झी 24 तासने आवाज उठवला. शेतकऱ्यांना मदतीची गरज असताना बँकांनी सुरू केलेली ही वसुली कशी तुघलकी आहे हे झी 24 तासनं दाखवून दिलं. झी 24 तासने बातमी लावून धरल्यानंतर सरकारने या बातमीची दखल घेतली आहे. शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली नको असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना दिले. या बातमीनंतर राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होऊन या संदर्भात बँकांना आदेश दिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. एकाच जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे नोटीसच्या संदर्भात त्या ठिकाणी आणि त्याही नोटिसेस जुन्या आहेत, त्या नोटिसेसचं आमच्या निदर्शनास आलंय. तिथे बँकांना सांगितलंय, सगळीकडे बँकांना अतिशय स्पष्ट निर्देश दिलेले आहेत, कुठेही वसुली आम्ही करू देणार नाही. निसर्गाच्या प्रकोपापुढे शेतकरी हतबल झालाय. पावसाने एवढं झोडपलं की शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय. शेतकऱ्याला आता गरज आहे ती सरकारच्या तातडीच्या मदतीची आणि आधाराची. मात्र काही बँका या किती असंवेदनशील आहेत याचाच प्रत्यय या परिस्थितीत देताना दिसतायत. मात्र झी 24 तासनं शेतकऱ्यांचा आवाज होत या विरोधात भूमिका घेतली आणि सरकारने ही झी 24 तासच्या बातमीची दखल घेत कर्जवसुलीला स्थगिती दिली आहे. त्यामुळे माझ्या बळीराजाला मोठा आधार मिळाला आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.